अवतार का झाला त्याची 2-4 कारणं राम अवताराकडे आपल्याला जायचे। तेव्हा राम अवताराचं पहिलं कारण सांगताना भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात की देवाचे 2 द्वारपाल त्यांना राक्षस व्हावं लागलं। सनकादिक महामुनी जे आहेत ते देवाच्या दर्शनाला वैकुंठात गेले। वैकुंठामध्ये अनेक दरवाजे आहेत। एक दरवाजा पार केला, दुसरा केला पार, तिसरा आणि 7व्या दरवाजावर हे जय आणि विजय। सनकादिक देवाच्या दर्शनाला जाणार तेवढ्यामध्ये त्यांनी काठी आडवी लावली। थांबा, भगवान सो रहे है। सनकादिक मुनी जे होते ते म्हणायला लागले, अरे आम्ही लांबून वैकुंठामध्ये देवाच्या दर्शनाला आलो आणि देवाच्या दर्शनामध्ये आम्हाला आडकाठी घालणारे तुम्ही कोण? आम्हाला ओळखलं नाही का? आम्ही देवाचे द्वारपाल। अरे तुम्ही द्वारपाल असले तरी तुमचं काम काय आहे? देवाचं दर्शन करून द्यायचं। नाही नाही, आम्हाला विचारल्याशिवाय, आम्हाला तुम्ही विचारलं नाही, आम्ही आता तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही। सनकादिकांनी प्रयत्न केला जाण्याचा, ते म्हटले आम्ही तुम्हाला जाऊ देत नाही। शेवटी सनकादिकांना राग आला, देवाजवळ राहता आणि देवाजवळ तुम्ही आम्हाला जाऊ देत नाही, तुम्ही देवाजवळ राहण्याच्या लायकीचे नाही, आम्ही तुम्हाला शाप देतो, तुम्ही राक्षस व्हा। सनकादिकांचा एवढा मोठ्याने तुम्ही राक्षस व्हाल असा शाप देवाने ऐकला आणि आतमध्ये वैकुंठात देव झोपलेले होते, धावत पळत बाहेर आले। दरवाजावर आल्यावर सनकादिक पाहिलं। सनकादिक पाहिल्याबरोबर सनकादिकाने देवाला नमस्कार केला, देवाने सुद्धा सनकादिकाला नमस्कार केला। सनकादिक लाल झालेले होते। सनकादिकांना देव म्हणायला लागले, सनकादिक महाराज काय झालं? म्हटले, अहो हे तुमचे द्वारपाल आम्हाला तुमच्याजवळ येऊ देत नाहीत, पण काय काळजी करू नका देवा, आम्ही त्यांना शाप दिलेला आहे। अहो काय शाप दिला तुम्ही? यांना राक्षस होण्याचा आम्ही शाप दिला। भगवान परमात्मा हसायला लागले, सनकादिकांना हात जोडले, म्हटले हे बघा तुम्ही शाप दिला काय हरकत नाही, पण सेवक जर चुकला तर स्वामी सुद्धा जबाबदार असतो। हे माझे सेवक आहेत, हे चुकले, याच्यात माझी काय जबाबदारी आली? आता तुम्ही असा त्यांना शाप दिला, ते माझ्याकडे पाहून मला काय म्हणतील? देवा तुम्ही जर म्हणत असाल तर आमचा शाप आम्ही परत घेतो। भगवान म्हणले, आता परत नका घेऊ, मला सुद्धा आता अवतार घ्यायचा आहे, काहीतरी निमित्त पाहिजे। फक्त तुम्ही त्या शापाला मर्यादा घाला, कायमचं राक्षस करू नका, 3 जन्म यांना राक्षसाचे घ्यावे लागतील। सनकादिक म्हटले काय हरकत नाही, 3 जन्म हे राक्षस होतील। भगवंतानी त्या द्वारपालाकडे पाहिलं, ते द्वारपाल म्हणायला लागले, जय आणि विजय। देवा एवढे दिवस वैकुंठात राहिलो, हीच का पोच पावती आम्हाला? 3 जन्म राक्षसाचे। भगवान म्हणले, हे बघा तुम्ही चूक केलेली आहे। म्हणजे सनकादिकांना अडवलं, संतांना अडवलं, तशा तुमच्या अनेक चुका मी पदरात घातल्या, असं वर्णन आलंय काही पुराणामध्ये। एकदा या सनकादिकांनी लक्ष्मीलाच अडवलं। देवाकडे जाताना लक्ष्मीला म्हटले, थांबा आम्ही देवाची परवानगी काढून येतो, मग तुम्ही आत जा। लक्ष्मी माता आत आल्या, देवाला म्हणायला लागले, देवा हे तुमच्या दरवाजावरचे जरा जास्तच शेपारल्यासारखे झाले। सेवकाने सेवकासारखं राहील। आता मी या घरातली मालकीण आहे आणि मालकिनीला जर विचारून यावं लागलं तर देवा मग काय करायचं? देव म्हटले, काय करायचं तुमचं म्हणणं काय? म्हटले, भरपूर कामावर मिळतात, ह्यांना काढून टाका, दुसरे भरा म्हणे। भगवान म्हणले, लक्ष्मी आता तुझं तू सांगितलं आणि मी यांना जर लगेच आजच काढून टाकलं
तर हे माझा प्रचार करतील हा सुद्धा बायकोचा ऐकतो. म्हणजे ऐकत नाही असं नाही, मी तुझं ऐकणारच आहे, पण थोडे दिवस थांब. ज्या दिवशी हे माझ्या संतांचा अपमान करतील त्या दिवशी मी यांना थोडी शिक्षा करीन. आणि आज ती वेळ आली. सनकादिक ते जय आणि विजय देवाला म्हणायला लागले, देवा पण आम्ही राक्षस व्हायचं. म्हणजे काही काळजी करू नका, तुम्ही राक्षस जरी झाले तरी मी तुमच्याकरता अवतार धारण करील आणि तुम्हाला तुमचा उद्धार करील. मग ते जय विजय जे होते ते जय विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले पहिल्या अवतारात. हिरण्याक्षा करता वराह अवतार, हिरण्यकश्यपू करता नरसिंह अवतार. तेच हिरण्यकश्यपू दुसऱ्या जन्मामध्ये रावण कुंभकर्ण झाले, त्यांच्याकरता राम अवतार. आणि तेच हिरण्यकश्यपू शिशुपाल आणि दंतवक्र झाले, त्यांच्याकरता कृष्ण अवतार. कथेचं तात्पर्य थोडं असं आहे की देवाच्या जवळ जे राहणारे लोक आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे. कधी कधी देवाच्या जवळ असणाऱ्या माणसांनाही अभिमान निर्माण होतो, आम्ही देवापेक्षा काही कमी आहे का. कधी कधी देवाच्या जवळ असणारे लोक देवाला बाजूला ठेवतात आणि स्वतःचाच मोठेपणा मिरवायला लागतात. ते म्हणतात देवाचा फोटो, देवाची मूर्ती द्या टाकून आणि आमचेच फोटो घरात लावा. तुमचेही फोटो असू द्या, पण तुम्ही कशा करताय, देवा करताय. गुरु असतील, संत असतील, त्यांचं काम देवाचं दर्शन करून देणं आहे, देवाला नाहीसं करून आपलं अस्तित्व निर्माण करणं नाही. आणि असं जर आपलं स्वतःचं अस्तित्व कोणी एखादी व्यक्ती करत असेल तर ती जास्त दिवस टिकत नाही, देवाला ते सहन होत नाही. अभिमान देवाला सहन होत नाही. जय आणि विजय यांना अभिमान निर्माण झाला. देवाकडे आपण गेल्यानंतर बाकी देवाला काही सहन होतं, फक्त देवाला अभिमान सहन होत नाही. या कथेतून अनेक प्रकारची तात्पर्य आपल्याला काढता येतात. सनकादिकांना क्रोध आला, राग आला आणि काम आणि क्रोध याच्यातून आसुरी सृष्टी निर्माण होत असते. आसुर निर्माण झाले, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण. अभिमानातून आसुरी सृष्टी निर्माण होत असते. जय आणि विजय यांना अभिमान झाला, म्हणून अभिमान, काम, क्रोध हे विकार माणसाच्या जीवनात नको, आसुरी सृष्टी तयार करतात. पण जरी झाले निर्माण तरी आपण जर भगवंताला शरण गेलो, भगवंताची भक्ती केली तर भगवान आपला परत उद्धार करतो. जरी ते आसुर झाले तरी देवाला त्यांनी प्रार्थना केली, देवा तुम्ही आमचा उद्धार करा. म्हणून भगवान परमात्म्याने त्यांचा उद्धार करण्याकरता राम अवतार धारण केला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. दुसरं अवताराचं कारण मुख्य सांगितलं, कश्यप आणि आदिती. तेच कौशल्य आणि दशरथ झाले, त्यांच्याकरता एक अवतार धारण केला. एका कल्पामध्ये या ठिकाणी सांगतात, एक कल्प यही विधी अवतारा. श्री राम जय राम जय जय राम. चरित पवित्र किए संसारा. श्री राम जय राम जय जय राम. एक कल्प सुरी देखी दुखारे. श्री राम जय राम जय जय राम. समर जलंधर सन सब हारे. श्री राम जय राम जय जय राम.
रईन मारा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम प्रत्येक कल्पामध्ये राम अवतार वेगवेगळे झालेले आहेत बरं का. प्रत्येक कल्पात वेगळ्या कारणाकरता राम अवतार आहे. आपल्याला अनेक कथा ऐकायला येतात, मिळतात, आपल्याला संभ्रम निर्माण होतं. मग ह्याच्याकरता राम अवतार का त्याच्याकरता राम अवतार? एका कल्पामध्ये या कारणाकरता, दुसऱ्या कल्पामध्ये त्या कारणाकरता. कल्पभेदाने कथा ज्या असतात त्या वेगवेगळ्या असतात. एका कल्पामध्ये एक जलंधर नावाचा राक्षस होता आणि तो राक्षस फार दुराचारी होता, अत्याचारी होता. अनेक पतिव्रता स्त्रियांना त्यांनी भ्रष्ट करून टाकलं. देवांना सुद्धा त्या ठिकाणी तो पराजित झाला नाही देवांच्याकडून. भगवान शंकर त्याच्यावर युद्ध करायला गेले, तो पराजित होत नव्हता. त्याचं कारण होतं, त्याची जी पत्नी होती तिचं नाव आहे वृंदा आणि ती महान पतिव्रता होती. तिच्या तपामुळे याला काहीच होत नव्हतं. ती पुण्य लावायची, ते जाताना बाहेर चालला का त्याच्या गळ्यात माळ घालायची, विजय माळ घालायची, कवच तयार व्हायचं त्याच्या भोवती, त्याला काहीच होत नव्हतं. सगळे देव त्रस्त झाले, लोक त्रस्त झाले. भगवान विष्णूंच्याकडे गेले, देवा हा राक्षस म्हणजे मारून टाका ना तुम्ही. अहो भगवान शंकरांच्याकडून मेला नाही का? परमसती अधुरा असुराधिपनारी, तेही बलताही न जितही पुरारी. परमसती आहे, असुराधिपनारी. त्याची पत्नी जी आहे ती सती आहे. तो बाहेर निघाला की ती तपाला बसते आणि तिच्या पातिव्रत्याच्या शक्तीमुळे त्याला काहीच होत नाही. म्हणे काय करायचं? मग भगवान परमात्मा म्हटले, भगवान विष्णू म्हटले, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. त्याला संग्रामामध्ये, युद्धामध्ये बोलवलं. देव त्याच्यावर युद्ध करायला लागले. त्याची पत्नी इकडे बसलेली होती व्रताला. भगवंतांनी त्या जालंधराचं स्वरूप धारण केलं आणि तिच्या घरी गेले. ती बसलेली असताना तिला असं वाटलं आपला पतीच आला. पती आला असं समजून ती समोर गेली. तिने त्याला भगवंताला हात लावला. हात लावल्यावर तिने ओळखलं की हा जालंधर नाही. कोण आहे तुम्ही? लगेच शंख चक्र गदा पद्मधारी भगवान परमात्मा तिथे प्रगट झाले. देवा तुम्ही मला स्पर्श केला, माझं व्रत भंग केलं, मी पतिव्रत आहे, मी तुम्हाला शाप देते. म्हणजे देवाने तिला स्पर्श केला, तिचं व्रत संपलं, व्रतातून तिला उठवलं. तिचं व्रत जर पूर्ण झालं असतं तर तो कधीच मेला नसता. पण त्या व्रतातून तिला उठवलं, तिचं जे तप चाललं होतं त्यातून उठवलं, त्यामुळे तिकडे तो मरण पावला. आणि देवाने स्पर्श केला, तिकडे तो मरण पावला. त्याचं मस्तक तिथं अंगणात येऊन पडलं. ते म्हणले माझ्या पतीचं जर मस्तक इथे आले तर हा कोण आहे? आणि स्पर्शही वेगळा, स्पर्शाने ओळखलं. कोण आहात तुम्ही? असं म्हटलं की शंख चक्र गदा पद्म. हसायला लागले देव. भगवान परमात्म्याला ती शाप देते.
भगवान परमात्म्याला ती म्हणते, देवा छल करिटारे हुता सुव्रत प्रभु सुर कारज कीन जब ते ही जाने हूँ मरम तब श्राप कोप कर दीन तासु श्राप हरि दीन प्रमाणा कौतुक निधि कृपाल भगवाना. माझं व्रत तुम्ही भंग केलं, माझ्या पतीला तुम्ही मारलं, मला माझ्या पतीचा वियोग झाला तसा तुम्हाला तुमच्या पत्नीचा वियोग होईल. माझ्याजवळ येताना मला स्पर्श करताना तुम्ही तुमचं अंतःकरण द्रवलं कसं नाही, दगडासारखं झालं. देवा तुम्ही दगड व्हाल. भगवान हसतातच. म्हटले ठीक आहे, मी अवतार धारण करील आणि मी दगड सुद्धा होईल. म्हणून भगवंत झाले शालिग्राम. म्हटले तू जरी मला शाप दिलेला असला, नंतर तिला पश्चाताप झाला, देवा मला माफ करा, माझ्याकडून चुकलं, मी उगाच तुम्हाला शाप दिला, मलाही तुमची भक्ती घडली पाहिजे, या निमित्ताने का होईना तुम्ही मला स्पर्श केला आहे, माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम निर्माण झालं, हे काय हरकत नाही, तुझ्याशिवाय माझी पूजा होणार नाही. ती वृंदाच तुळस झाली. तिकडे तो जालंधर होता, त्याला कळालं आपल्या पत्नीला भगवान विष्णूंनी भ्रष्ट केलं, तिचं व्रत मोडलं. तो जालंधर रावण झाला. अशी एक कथा एका कल्पातली रामायणातली सांगितली. या कथेचं तात्पर्य काय? वास्तविक पाहता पतिव्रता माऊली होती आणि त्या पतिव्रता माऊलीचं व्रत भंग करणं अधर्म आहे. देवाने अधर्म केला असं दिसतंय, पण देवाने अधर्म केला का धर्म केला? दिसायला वरून वरून अधर्म दिसतो, पण विश्वकल्याणाच्या दृष्टीने धर्म आहे. काय अधर्म काय धर्म? आपल्या धर्मासंबंधी सांगताना महाभारतात असं म्हटलंय की ज्याच्यामध्ये लोकांचं हित आहे तो धर्म. आपला हिंदू धर्म जो आहे तो हित प्रधान आहे. ज्याच्यात लोकांचं हित आहे तो धर्म. एक खोटं बोलून, एकदा खोटं बोलून जर सगळ्या समाजाचं जर हित होत असेल, डॉक्टर पेशंटशी बोलताना कधी कधी तो मरणार असेल तर त्याला म्हणतात तू अजिबात मरणार नाही, तू जगणार आहेस. डॉक्टर खोटं बोलले का खरं बोलले? खोटं बोलले. धर्म झाला का धर्म झाला? अधर्म नाही झाला, धर्म आहे. कारण तेवढाच पेशंटला धीर येतो. चांगल्या करता बोलले. धर्मराजाला खोटं बोलायला लावलं. माहिती ना कथा महाभारतातली? द्रोणाचार्य मरतच नव्हते. द्रोणाचार्य तेव्हाच शस्त्र खाली टाकतील जेव्हा त्यांना आपला मुलगा अश्वत्थामा मेला कळेल. भगवंतानी धर्मराजाला बोलवलं, म्हटलंय खोटं खोटं सांग अश्वत्थामा मेला म्हणून. धर्मराज म्हणला, देवा कोणाला सांगताय? खोटं बोलणार नाही. देवानी सांगितलं तरी खोटं बोलणार नाही म्हटला. देव म्हटला, हे बघ एक काम कर, मी अश्वत्थामा नावाचा हत्ती मारतो आणि अश्वत्थामा मेला असे आम्ही वार्ता पसरवतो. तुला द्रोणाचार्य विचारायला येतील, तू फक्त असं म्हणायचं अश्वत्थामा मेला. हत्ती होता का मनुष्य होता मला माहिती नाही. हा म्हणला एवढं करीन. झालं, हत्ती मारला. द्रोणाचार्य अश्वत्थाम्याकडे आले, धर्माकडे आले. धर्मा, लोक म्हणतात अश्वत्थामा मेला, खरंच मेला का? तो धर्मराज सांगायला लागला, अश्वत्थामा मेला, पण हत्ती होता का मनुष्य होता? पण तेवढं म्हणताना देवानी वाद्य वाजवली, पुढचं ऐकूच दिलं नाही. सगळ्या जगाचं कल्याण होत असेल तो धर्म. काही धर्म जे आहेत अहिंसा प्रधान आहेत, म्हणजे मेलं तरी अहिंसाच करत राहायची. काही धर्म जे आहेत ते नमस्कार प्रधान आहेत, 3 वेळा नमस्कार करा.
काही खा काही प्या, मारा कोणालाही, नमस्कार प्रधान धर्म. काही धर्म प्रार्थना प्रधान आहे, फक्त प्रेयर करा, बाकीचं काही वागा, कसंही वागा, काही खा काही प्या. काही धर्म मग करुणा प्रधान आहेत, निष्ठी करुणा करुणा करुणा. हे एक एक धर्माचा अंग आहे, पण हिंदू धर्म जो आहे तो हित प्रधान आहे. एखाद्या व्यक्तीची हिंसा करून जर सगळ्या जगाचं हित होत असेल तर त्या मनुष्याला मारायला हिंदू धर्म परवानगी देतो. एक दुर्जन आहे, सगळ्यालाच त्रास देतोय, त्या दुर्जनाला दंड करणं सुद्धा काय आहे, धर्म आहे. दया तिचे नाव भूताचे पाळण, अनिक निर्दळन कंटकाचे. सगळ्यांचं हित कशात आहे ते बघा. आज धर्म जो आहे त्या पतिव्रतेचा धर्म आहे, पण त्या धर्माच्या कवचाच्या आड अधर्म वाढायला लागला. बाहेरून धर्माचं कवच आहे, बाहेरून धार्मिक स्थळं दिसतात आणि आतमध्ये काय, बॉम्ब ठेवली सगळ्या लोकांना मारायला. मग असं धार्मिक स्थळ सुद्धा ठेवून उपयोगाचं नाही, कारण ते सगळ्या जगाला विध्वंस करणारं असेल, कोणतंही असू द्या. वरून धर्माचा बुरखा असेल, पण आज जर एखादा त्या धर्माच्या बुरखा घेऊन जर अधर्म करत असेल, सगळ्या लोकांना त्रास देत असेल, तर असा धर्म भगवान परमात्मा काय करतात, नष्ट करतात. हे या कथेचं तात्पर्य आहे. असे हे दुसरं धर्माचं कारण सांगितलं. त्या पतिव्रतेचा शाप खरा करण्याकरता भगवान परमात्म्याने राम अवतार घेतला. हो, पतिव्रतेंनी सुद्धा शाप दिलेला आहे देवाला अनेक. महाभारतात असं आलंय, त्या गांधारीने कृष्णाला शाप दिला. हे सगळं महाभारत युद्ध झालं तेव्हा ती गांधारीच्या दर्शनाला सगळे पांडव गेले, भगवान कृष्ण गेले. म्हणजे कृष्णा, गांधारीने हात धरला, म्हणजे काय, तू देव आहेस असं मी ऐकलंय, मला माहिती आहे तू देव आहेस. तू जर ठरवलं असतंस तर हे युद्ध थांबवू शकला असतास. माझी सगळी 100 मुलं मेली, मला असं वाटतं हे तुझ्यामुळं झालं सगळं. भगवान म्हणले, माझ्यामुळं कुठं झालं आई? गांधारी, मी काय प्रयत्न केला नाही असं तुला वाटतं का? संधी करायला कोण आलं होतं? मी आलो होतो संधी करायला. मी सांगितलं होतं दुर्योधनाला, अरे सगळे मरतील, पांडवांना 5 गावं तरी दे. तुझ्या पोरांनी ऐकलं नाही. अनेक वेळेला समजावून सांगून सुद्धा तुझे पोरं ऐकत नाहीत. तू सांगितलं नाहीस, धृतराष्ट्राने सांगितलं नाही, मला कशाला दोष देते? राग आला त्या गांधारीला. पतिव्रता आहे म्हणे, मी तुला शाप देते कृष्णा, माझी जशी पोरं सगळी मेली तशी तुझी पोरं तुझ्या समोर मरती. भगवान म्हणले, बरं झालं, तुझ्या शापाने कमीत कमी पहिली होतील तरी. अनेक वेळात अनेक भगवंताचे अवतार झाले. भगवान शंकर पार्वतीला कथा अवताराच्या सांगतात, अगं पार्वती, एकदा असं झालं, नारद महर्षींनीच देवाला शाप दिला आणि त्याच्यामुळे देवाला राम अवतार घ्यावा लागला. नारद महर्षींचं नाव आल्याबरोबर पार्वती लगेच चकित झाली, आश्चर्यचकित. माझे गुरु नारद महर्षी चांगले असताना देवाला कसं काय शाप देतील? देवाचंच काहीतरी चुकलं असेल. नारद शाप दीन एक बारा, नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तेही लगी अवतारा. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम,
गिरिजा चकित भई सुनि बाणी, नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम। कारण कवन शाप मुनि दीना, का अपराध रामापती कीन्हा। पार्वती म्हणायला लागली, आश्चर्य वाटलं, नारद तर महान विष्णू भक्त, आणि नारद महर्षींनी माझ्या गुरुजींनी शाप दिला विष्णूला। विष्णूंनी असा कोणता अपराध केला? माझ्या गुरुचा अपराध घडला असं नाही म्हणत, गुरुनिष्ठा तिची। विष्णूंनी असा कोणता, का अपराध रमापती कीना। भगवान शंकर हसले, म्हटले, बोले विहसी महेश तब, ज्ञानी मूढ़ न कोई, जही जस रघुपति करही, जब सो तस तेई छन होई। ही देवाची लीला आहे। काय कोणाच्या मनात कधी येईल, काय लीला होईल, देवाला अवतार घेत असताना काय कारण घडेल काही सांगता येत नाही पार्वती। पण शाप का दिला ते मला सांगा ना। सांगतो, ऐक। एकदा काय झालं, नारद महर्षी हिमालयामध्ये गेले, आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी एक सुंदर अशी गुहा पाहिली। हिमालयामध्ये अगोदरच सुंदर आहे, पवित्र आहे। भगवंताची विभूती सांगताना हिमालयाचं नाव घेतलंय देवानी। भगवंताच्या विभूती सांगताना हिमालयाचं नाव घेतलंय, स्थावरानाम हिमालया। स्थावरानाम हिमालया म्हणजे स्थावर गोष्टीमध्ये मी हिमालय आहे भगवान म्हणतात, पवित्र आहे। काही काही जागा अशा असतात की त्या जागेवर गेलं की आपल्याला देवाचं ध्यान करावं वाटतं, त्या जागेचं महत्त्व असतं। आणि काय काय जागा असतात अशा असतात, त्या जागेत गेल्यावर ब्रह्मचर्याला लग्न करावं असं वाटतं। जागेचं न भांडणारी माणसं भांडायला लागतात। वर्णन आलंय रामायणामध्ये, अशी एक जागा होती जिथून राम, लक्ष्मण आणि सीता तिघे चालले होते। लक्ष्मणाच्या मनात आलं, यांना वनवास सांगितला, मी कशा करता आलो, मला एवढा त्रास, यांनी झोपायचं आणि मी जागायचं। सीतामातेच्या मनात आलं, त्याच वेळेस माझ्या पतीला वनवास सांगितला, मी आले, पती आले, मी त्यांची धर्मपत्नी म्हणून मी आली, हा बीच में चांद भाई कशा करता आला। असं वाटलं, पण थोडं अंतर चालून गेल्यानंतर लगेच पश्चाताप झाला। दोघे प्रभू रामचंद्रांच्या चरणावर पडले, देवा आमच्या मनात असं असं आलं, का आलं, यायला नाही पाहिजे। देवाने सांगितलं, तुमचा दोष नाही, आपण ज्या जागेवरून